अष्टचक्र आहेत, त्यातलं प्रधान चक्र आहे मूलाधार चक्र. आणि त्या मूलाधार चक्रात राहतो तो देव, त्याचं नाव गणपती. आणि गणपतीचं प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण आहेत ना, त्यापैकी गणपती जलतत्व देवता आहे. कोणती तत्व देवता आहे? जलतत्व देवता आहे. आणि ही देवता प्राधान्यानं पूजावी लागती. वेदानं पूजली सांगितलं, उपनिषद पुजतायत आणि उपनिषद म्हणतायत अभद्राणी कर्णांत वातैर धुणे येते. गणपती असा देव आहे की सुखाचीच वार्ता कानावरती देतो आणि दुःखाची वार्ता बाजूला करतो. आणि शंकराचा मुलगा आहे भगवान गणेश. आपल्या धर्मात कोणतंही काम करताना मंगलाचरण गणेशाचं करण्यात येतं. 10-5 मुद्दे देतो, मनपूर्वक ऐका. यूट्यूबला यांच्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला एक चांगला संदेश आजच्या चिंतनातनं जाऊ शकेल. ते जेव्हा एडिटिंग करतील, कलरिंग करतील, झूम करतील, आवाज ध्वनी नीट करतील, तेव्हा ते लोकांच्या पर्यंत निरूप जातील. श्रोते हो, माझा मुद्दा ऐका. गणपतीचं वर्णन रघुवेदाच्या मंडलात आलं, गणपतीचं वर्णन यजुर्वेदामध्ये आलं, दोन्ही शाखेत. त्याच्यानंतर सामवेदातही आलं आणि अथर्व वेदातही आलं. तंत्रविद्येतही उच्चिष्ट गणपतीचं वर्णन आलं, हरिद्रा गणपतीचं वर्णन आलं, संतान गणपतीचं वर्णन आलं, चिंतामणी गणपतीचं वर्णन आलं. श्रोते हो, भालचंद्र गणपतीचं वर्णन आलं आणि नामलाश्रम असल्या नामलगावच्या गणपतीचं. आणि जवळच आपल्या मोरेश्वर स्थान आहे गंगा मसला, नवगण राजुरी आणि विज्ञानेश्वर गणपती आपल्या पैठण राक्षस भुवनचा. विठाला 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 ग्रह्यसूत्रातही गणपतीचं वर्णन आहे, गृह्यसूत्रातही गणपतीचं वर्णन आलेलं आहे. कापालिकात गणपतीचं वर्णन आहे. अद्वैत श्रीविद्या उपासना करणारे जे ब्राह्मण किंवा संन्यासी आहेत, कुठल्याही कुळातले, श्रीविद्येची पूजा मेरूला कुंकू वाहणारे जे लोक आहेत, कुंकुमार्चन करणारे, त्यांना बाला घेत असताना, म्हणजे सुरुवातीची दीक्षा घेत असताना गणपतीपासूनच सुरुवात करावी लागती. तो मूलाधार स्थितोष नित्यम. ऐका तुम्ही सगळ्याजणी आणि सगळेजण. समजा तुमचं पोट बिघडलंय, समजा उटी पोटात त्रास होतोय, समजा माझ्याही पोटात कळ येते, वेदना होत्यात, की समजायचं आरोग्याच्या दृष्टीनं तुमचं माझं मूलाधार चक्र बिघडलेलं आहे. कोणतं चक्र? कोणतं चक्र? मूलाधार. त्या मूलाधार चक्राला अष्टपाकळ्यात एक अक्षर आहेत अनुनासिका सहित. आणि त्या अष्टपाकळ्यांच्या मध्ये जे बीज आहे ते गणपत ए नमहा हे बीज आहे, याला म्हणायचं गणेश. म्हणून गणपतीचं अथर्व शीर्षात वर्णन करताना तो मूलाधार स्थितोष नित्यम. जीवनात सुखी राहायचं असेल तर ज्याचं पोट साफ आहे, ज्याचं पोट दुखत नाही, त्याचं शरीर कुठेच बिघडत नाही. कारण आपला तो साठा आहे. साठा बिघडला की शरीर बिघडलं. हात कंटाळा आला तर बाजूला ठेवून, पाय फ्रॅक्चर झाला तर एका काठीवर चालता येईल. पण पोट आणि मायग्रेन प्रॉब्लेम जर झाला, डोक्याचा ट्यूमरचा, तर माणूस फार काळ टिकत नाही. पोट चांगलं असलं पाहिजे, नियत चांगली असली पाहिजे, क्षमागुण चांगला असला पाहिजे, मनाचं उदारत्व असलं पाहिजे. म्हणून हे मूलाधार चक्र आहे. आणि मूलाधारापासून ते स्वादिष्ठानापर्यंत, सहस्रधारापर्यंत वरच्या स्टेपला जाता येतं. अजून सोपं करतो. बंगला बांधायला तुम्ही सुरुवात केली, गृहीत धरा काका. काय नाव आहे तुमचं? काका नाव काय? काका नाव काय? बाबासाहेब चव्हाणांनी बंगला बांधायला सुरुवात केली. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना? हॅलो बाबासाहेब काका, तुम्ही बंगला बांधायला सुरुवात केली आणि पायाच भरला नाही आणि मग 3 तळ केले, बिल्डिंग टिकेन का हो? बोला. पाया चांगला लागेल ना? तसं या देहाचं मूलाधार चक्र हा अध्यात्म योग विज्ञानाचा पाया आहे. पाया चांगला, स्टील चांगलं, लोखंड चांगलं, खडी चांगली, सिमेंट क्वालिटीचं, पाणी उत्तम वापरलं तर वरच्या भीमांना तडे जात नाहीत, वरचे पिलियर क्रॅक होत नाहीत, स्लॅब पाजरत नाही, गॅलरी तुटत नाही. पण त्याला लागतं पक्क पाया भरणी सोहळा. तसं पहिलं कीर्तन सप्त्यातलं कुणीच हलकं समजायचं नाही. आता पुढे जरा मोठे कीर्तन घेऊन पहिलं काहीतरी रेवड्या फुटाण्या करू असं नाही. पहिलं कीर्तन ऐका ना, पहिलं कीर्तन हे भारतीय तत्वज्ञानाच्या बांधकामाचा पाया आहे. नाही कळलं तुम्हाला? तुमच्या घरात जसा पाया आहे ना, तसं तत्वज्ञानात पहिलं कीर्तन पाया, बेसमेंट पक्का. आज पाया पक्का झाला तर वरचे स्लॅब चांगले, नाही तर थर पडले समजायचे. विठाला
पहिल्या गणेशाच्या कृपेने माझी खासियत आहे रात्रीचा गणपती विषय. आजही गणपती, पण आज मूलाधारापासून सुरुवात, अष्टदलांच्या पासून सुरुवात, आणि या चक्रावर सगळे चक्र अवलंबून आहेत आपल्या शरीराचे. आपल्याला कळत नाहीत आपल्यात किती चक्र आहेत ते. अष्टचक्र आहेत, त्यातलं प्रधान चक्र आहे मूलाधार चक्र, आणि त्या मूलाधार चक्रात राहतो तो देव, त्याचं नाव गणपती. आणि गणपतीचं प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण आहेत ना, त्यापैकी गणपती जलतत्व देवता आहे. कोणती तत्व देवता आहे? जलतत्व देवता आहे. आणि ही देवता प्राधान्यानं पूजावी लागती. वेदानं पूजली सांगितलं, उपनिषद पुजतायत, आणि उपनिषद म्हणतायत अभद्राणी कर्णांत वातैर धुणे येते. गणपती असा देव आहे की सुखाचीच वार्ता कानावरती देतो आणि दुःखाची वार्ता बाजूला करतो. समजावं आपल्याला रोग आज ना उद्या होणारच. काय होणारच? मी सुद्धा एवढं तत्वज्ञान सांगतोय ना, मूलाधाराचा मला सुद्धा त्रास आहे. त्याचं कारण आहे अवेळी जेवण, प्रचंड जागरण, झोप वेळेवरती नाही, दर गावातलं पाणी बदलतं, स्पीकरवाला बदलतो, वादक बदलतो, ऐकणारे बदलतात, रेकॉर्डिंगवाले बदलतात, माता भगिनी बदलतात, मंडप बदलला जातो, क्लायमेट बदलल्या जातं. काय करणार आम्ही? पाथर्डीला, पाथरीला, परभणीला जाऊन आला तर तुम्ही म्हणतात आमची तब्येत बिघडली. आम्हाला रोज 800, 900, 600 पर डे प्रवास. विठाला विठाला म्हणून माणसांना गुदद्वाराचे आजार होतात, फिसर प्रॉब्लेम होतो, मूळव्याध होतो. कारण शरीर स्वच्छ आणि साफ नाही, प्राणायाम नाही, योगा नाही, ध्यान नाही, धारणा नाही. हे जाऊ द्या, शेतकरी कुटुंबातले अजूनही ग्रामीण लोक सुखात आहेत का? उन्हात तापतात. तो आपल्याला ईशित रोग आलाय, पंखा असा वाटतो कीर्तनात. हे 300 रुपयात बिचारे दिवसभर कष्ट करतात. या माऊल्यांना हात जोडले पाहिजेत, प्रणाम केला पाहिजे. कष्ट करतात, 300, 350, 500 धारावं दिवसभर उन्हात. आपण 1 मिनिट बाहेर पडत नाहीत. आपण 1 मिनिट मंडपात बसतो तर आपल्याला आता कूलर असावे वाटतात. पण हे कष्ट करणारे वर्ग आहेत ना, यांना रोगराई का होत नाही? कारण शरीराला प्रतिकारक शक्ती ते निर्माण करतात. ऊर्जा अंगावर पांघरून घेतलं थंडीच्या दिवसात, मग गरमी कुठून आली? तिथं काही हिटर लावलंय? अग्नी पेटवलाय? मग आली कुठून? आपल्या श्वासातून निर्माण होणारी उष्णता कपड्याच्या आच्छादनानं प्रतिरोध करून अडवल्या जाते आणि आपल्यालाच गरम वाटतं. तुम्ही कुठे बसा, 2x2 खाली बसल्यावर गरम होतं की नाही? बोला ना. घाम येतो की नाही? मग पृथ्वीतून उष्णता आली का आपल्यातून खाली गेली? विठाला 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 आदरणीय ऋषिकेश महाराज याला मूलाधार चक्र प्रकरण म्हणायचे. ही देवता आहे. श्रीविद्येत प्रवेश करताना सुद्धा गणपतीलाच पूजावं लागतं. शंकराचार्य म्हणाले, मुदाकरात मोदकम सदा विमुक्ती साधकम कलाधरावतम सकम विलासी लोकरक्षकम अनायकैकनायकम. आता भजे व्रजे कमंडनम सगळ्यांच्या पाठातलंय, नवीनच काहीतरी काढलं पाहिजे ना. जे नेहमी पाठातलं ते मी कीर्तनात कधी सांगतच नाही. विठाला किंवा शंकराचार्य म्हणाले, गलत दान गंडम मिलभृंग खंडम चलत चारुशुंडम जगत रोणशुंडम लसत दंत कांडम विपद चंडम शिव प्रेम पिंडम भजे वक्रतुंडम. गणपती या देवाला कोणी सोडलेलं नाही. शंकराचार्यापासून आता ज्ञानोबारायाकडे आपण येऊ. ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी उघडा, आपण पहिलं पान काढा, पहिला अध्याय काढा, मंगलाचरण काढा. काढलं ओम नमो ज्याद्या म्हणा म्हणा वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या देवा तुची सकलार्थमती म्हणे निवृत्तीदासू देवा तुची गणेशू देवा तूच गणेशू. चकार आणि क्रिया पक्की केली आहे. तुझ्या विना मजा नाही. काही शहाणे लोक आहेत जे स्वतःला जरा परिवर्तनवादी, जरा शिकलेले, वेल एज्युकेटेड समजतात आणि ते प्रश्न विचारतात, काय बावळटमध्ये आम्हाला कीर्तनात, कथेत, पुराणात सांगता गणपतीची पूजा सगळ्याच्या आधी, गणपती पूजा सगळ्याच्या आधी आहे. विवाहात आहे, कार्यात आहे, वास्तुशांतीत आहे, सप्त्यात आहे, यज्ञात आहे. मग शंकराच्या पार्वतीच्या लग्नात कोणत्या गणपतीची पूजा झाली असेल? डोकं लावतात लोक. नको तिथे. नालायका, तू आधी पाणी घेऊन जात मग शंका विचारेल. तुला गणपतीचे अवतार कोणत्या युगात किती झाले तुला माहितीत का? नाही. तुला आजाचं नाव सांगता येईना. विठाला विठाला कित्येक मुर्दाड लोक आहेत पक्षात, महालयात, श्राद्धात, त्यांना पंजा सांगता येईना. पंजाच नाव आपल्याला काय माहिती.
त्याची प्रॉपर्टी खायला बरं वाटतं. शेण तुला होय रे विठाला 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 हे कृतज्ञ लोक आहेत. कृतज्ञता पूर्वजांच्या बद्दल मनात ठेवली पाहिजे. आपल्या पूर्वजावर आपलं प्रेम असलं पाहिजे. त्यांना रिजेक्ट केलं नाही पाहिजे, डिलीट नाही केलं पाहिजे, ओघळलं नाही पाहिजे. मुद्दा माझा असा आहे, तर शंकर पार्वतीच्या लग्नात कोणत्या गजाननाची पूजा झाली? तो निर्गुण निराकार ओंकार स्वरूप 3.5 मात्रेचा गणपती, तो ओंकार स्वरूप आहे, त्याची पूजा झाली. नंतर गणपती कश्यपात्मज झाले. आत्मज म्हणजे पुत्र. काशीराजावर प्रसन्न झाले म्हणजे ते धुंडीराज गणपती बरं का. म्हणून आपल्याकडं मंत्र आहे सगळ्यांच्याकडं. धुंडीराजाचा मंत्र आहे, वंदे काशी गुहाम गंगाम भवानी मन करणे काम. त्यात आधी धुंडीराजाचं स्मरण आहे. मुद्दा असा आहे की तो गणपती कश्यपात्मज झाला आणि मग 2दा पार्वतीचा पुत्र झाला. विठाला 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 विठाला. अरे पोवाडे म्हणणारे सुद्धा गणपतीला नमन करतात. आजी मी नमिला पुत्र गौरीचा, नाही तरी रंग कधी सुना सुना. त्यांनाही प्रार्थना करावी लागते. शेतकरी बांधव सुद्धा शेतात गण्या गण्या गणपती काम लागू दे. 3 नळ्या चहाडे मूठ धरली आणि ती पण धरली आहे. सुरुवातीला आपल्याकडं ब्रिटिश येण्याच्या आत आणि मेकालो शिक्षण पद्धती सुरू होण्याच्या आत गणपतीचाच होता, घराचाच होता, खाणाचाच होता. त्या नालायकाने आपल्यात विष पेरलं आणि तो खटाऱ्याचा झाला. विठाला विठाला. आता गणपतीचा नाही गवताचा म्हणण्यात इंटरेस्ट आहे लोकाला, आणि त्यात ते काँग्रेस नालायक गवत. विठाला विठाला विठाला. अहो त्याच्यात बसलं तर अंग खाजं होतं. विचारा माता भगिनींना, तोडलं तर अंगाला आग येते. श्रोते हो, सज्जन हो, भाव माझे नीट ऐका. मी जास्त वेळ कीर्तन आगळ पगळ करणार नाही. वेळेच्या आत 5 मिनिट जय विठ्ठल करणार आहे. आपल्याला वाढवायला वेळच शिल्लक नाही. मुद्दा माझा प्रामुख्यानं नीट ऐकत राहा. गणपती सर्व पूज्य देव आहे. सगळीकडं त्याचं पूजन करण्यात आलेलं आहे. आकट विकट तुझे रूप बिकट भाऊ सकट निकट कट लगट खरा. हे कवीलाही गणपतीचं वर्णन करावं लागलं. बर, नामदेवरायांचा अभंग छान आहे, चौकड आहे, तुमच्या पाठातला असेलच, माझ्या मागे म्हणा तुम्ही. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा. उमा शंकराची सुता, उमा शंकराची सुता, उमा शंकराची सुता, उमा शंकराची सुता. चरणावरी ठेवू माथा, चरणावरी ठेवू माथा, चरणावरी ठेवू माथा, चरणावरी ठेवू माथा. साष्टांगे आता दंडवत, दंडवत दंडवत दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण, आता वंदू देव ब्राह्मण, आता वंदू देव ब्राह्मण, आता वंदू देव ब्राह्मण. ही माझं नाही बरं का, नामदेवरायांच्या गाथेतलं प्रमाण तुम्हाला दिलंय. प्रथम नमन करू गणनाथा. बघा, नाथ पंथातला आहे बरं का गणपती. आमचे दोन्ही पोरं श्लोक मला सांगते बसल्या बसल्या. तुम्हाला फक्त आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा, मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध, गोरक्षासी केला, गोरक्षवळला, गहिनी प्रती, गहिनी प्रसादे, निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार. ही परंपरा. पण अजून एक परंपरा आहे, ते ऐका माझ्याकडनं. सांगरे श्लोक मला पुढे सर जरा, हुशार पोरगा हा, हे पुढे यायचं. नाही नाही, गणपती नाथ कसे? विठाला 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 विठाला. गजाननं तमं वन्दे गजकंठरूपिणं विघ्नहरणं सदा नौमि रिद्धिसिद्धिप्रदायकं. नमस्ते सृष्टिरूपाय नाथरूपाय ते नमः.
अजून एक चरण राहिले. भक्त प्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायक. हा श्लोक मी कुठून काढला? आवाज कमी करा, खणकाय लागलाय. हा श्लोक मी काढला कुठून? करणे बंद करा वरची ती तमाशासारखे, मंडपात आवाज ठेवा. हॅलो, ऐका. गणनाथ, आपल्याकडे श्लोक सगळ्यांच्या पाठातला आहे. गणनाथ रवी शुक्र पंचेताणी स्मरणित्यं वेदवाणी प्रवर्तते. सगळे देव नाथच आहेत. पंढरीनाथ की जय, सीतानाथ भगवान की जय, द्वारिकानाथ भगवान की जय. पंढरीनाथ नाथच, कृष्णनाथ, द्वारिकानाथ, सीतानाथ, रमानाथ, गणनाथ आणि दत्तात्रयाला आत्रीनाथ असे शब्द आहेत. तर गणपती सुद्धा नाथपंथाचीच देवता आहे. शंकरानं मत्स्येंद्रनाथाच्या आधी क्षीरसागराच्या तीरावर पार्वतीच्या सांगण्यावरून गणपतीच्याच कानात नाथ मंत्र दिल्यामुळं गणपती गणनाथ आहेत. गणपतीचं दुसरं नाव आहे गजबेली गजकंथडनाथ. आणि त्याचं एक भजन आहे, तुमच्या पाठात नाही कारण तुमच्या ते ऐकनातलं नाही. माझ्या मागे म्हणा. जय गजबेली गज कंथड़नाथ, रख दो सिर पर दास के हाथ. जय गजबेली गज कंथड़नाथ, रख दो. जय गजबेली गज कंथड़नाथ, रख दो सिर पर दास के हाथ. जय गजबेली. टाळ्या वाजवा, हात वर करा एक साथ. वा 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 वा. जय गजबेली गज कंथड़नाथ, रख दो सिर पर दास के हाथ. जय गजबेली जय कंथड़नाथ, रख दो सिर पर दास के हाथ. मोरया मोरया श्री गजानन मोरया 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 श्री गजानन मोरया 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 श्री गजानन मोरया. रत्नेश्वरा मोरया रामेश्वरा मोरया रत्नेश्वर मोरया रामेश्वर मोरया. श्री विठ्ठला मोरया रामचंद्र मोरया. श्री विठ्ठला मोरया रामचंद्र मोरया. दत्तात्रया मोरया देवी माता मोरया. दत्तात्रय मोरया देवी माता मोरया. जय गजबेली गज कंथड़नाथ, रख दो सिर पर दास के हाथ. हाथ 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 हाथ. वा 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 गाव. अरे वा ऐकणारे. सुरेश बुवा यांना बळच म्हणू लागतं वा 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 वा. ते इंटरेस्टेड नाही, ते आपलं पारंपरिक काय काय सवय. पुंडलिक वरदा आले मोकळे. जय गजबेली गज कंथड़नाथ, रख दो सिर पर दास के हाथ. गणेशाचं नाव आहे गजकंथडीनाथ. आणि मग पुढं नाव आहे मत्स्येंद्रनाथ, मग गोरक्षनाथ. गजकंथडीचाच अवतार आहेत गणकाचार्य. गणकाचार्याचा अवतार गौडपादाचार्य. गौडपादांचे शिष्य गोविंदपादाचार्य. गोविंदपादाचार्यांचे शिष्य शंकराचार्य. म्हणजे शंकराचार्य सुद्धा गणपत्यच. बरं, जगद्गुरु तुकोबारायांना विचारू पण तुमचं काय म्हणणं गणपतीबद्दल? ते म्हणाले नेमीला गणपती माऊली सारजा, नमीला गणपती माऊली सारजा. नमीला गणपती माऊली सारजा, गणपती माऊली सारजा. नमीला गणपती माऊली सारजा, नमीला गणपती माऊली सारजा. आता गुरु राय दंडवत दंडवत दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविले, गुरुराया चरणी मस्तक ठेविले. नमीला गणपती माऊली सारजा, आता गुरुराया, आता गुरुराया दंडवत. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा जे म्हणतात पांडुरंग
आमचं दैवत आहे, कुळदैवत आहे, त्यांना सुद्धा गणेशाला वंदन करावं लागतं. लक्षात धरा तुम्ही. गणेशाला वंदन सगळ्या संतांनी केलं, कुणीच सोडलं नाही. अजून एक नामदेवरायांचा माझ्याकडे अभंग आहे, 8 चरणातला आहे. त्यातल्या 2च ओळी तुमच्या समोर सांगतो. लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड, लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड, लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड, लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड. करीतसे खंड दुचिन्हांचा, करीतसे खंड दुचिन्हांचा, चतुर्थ आयुधे शोभताती हाती, चतुर्थ आयुधे शोभताती हाती. करीतसे खंड दुचिन्हांचा, करीतसे खंड दुचिन्हांचे, चतुर्थ सुरेश बुवा, तुम्ही सगळ्यात ज्येष्ठ आहेत, या सगळ्यांच्याकडे हात करून प्रेमाने सांगतो मी, तुम्ही 100% आज नवीन विषय ऐकतात की नाही मला सांगा, खरं सांगा. नाही तर रोज आपला आम्ही वैकुंठवासी संसार दुःखामुळं. अरे वेगळं काही लोकांना, या लोकांच्याकडनं आपण घेतो, आपण ज्या मानाने लोकांच्याकडनं आपण घेतो त्या मानाने देता नाही आलं तर अंगावर क्षयरोग होतो बाबा, सोपं नाही. हे जाज्वल्य स्थान आहे. माझी या गादीवर, या मठावर, या शिवलिंगावर एवढी श्रद्धा आहे, माझी श्रद्धा आहे. म्हणजे योगायोगाने माजलगाव, पाथरी, सिलू, मानवतच्या पट्ट्यात मी असतो तर गोविंददेवगिरीसारखा, ढालेगावसारखा जागतिक लेवलचा आश्रम मी इथं केला असता. एवढं पवित्र स्थान आहे, लक्षात. म्हणजे आपल्याला हरिद्वारला आणि काशीला आणि त्रिंबकला जाऊ नका असं म्हणत नाही, पण फार जाण्याची आवश्यकता नाही. अरे तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी, असं पवित्र दैवत आहे. मी अभंग प्रमाण तुम्हाला वेगळे वेगळे देतोय. लंबोदरा तुझा शोभे शुंडादंड, करीतसे खंड दुश्चिन्हांचा. गणपतीला नमन का करावं या 2 ट्रॅफिकवरनं, 2 चरणावरनं समीक्षा करून अभंगात प्रवेश मी करतोय. आधी मेथड पद्धती तुमच्यासमोर सगळी मांडून झालेली आहे. गणपतीचं पोट मोठं आहे. पोट मोठं का? हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं आहे, ऐकताय ना तुम्ही. लिव्हर प्रॉब्लेम झाला आहे किंवा किडनी स्टोन प्रॉब्लेममुळे लघवी वेळेच्या वेळेला न झाल्यामुळे पोट त्याचे मोठे झालेले आहे. बोला बोला बोला, नाही ना. किंबहुना भारतात त्याने अनेक पदावर राहून मंत्रिपद उपभोगल्यावर अनेक घोटाळे सहन केल्यामुळे पोट मोठे आहे. बोला 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 ना, बोला बोला. कशामुळे पोट मोठे त्याचं, याला उत्तर देतो. पोरगी नांदायला गेली, महिनाभर राहिली आणि रडत रडत 1.25 महिन्यात घरी आली. आईने विचारलं, बाई लग्न सुखात केलं, थाटात केलं, माणसं चोखळून तुला दिले आणि तू रडत आली कारण काय? पोरगी म्हणली, आई कापा तुकडे करा, मला तिकडे पाठवू नका. त्यांना गंध नाही, माळ नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, कीर्तन नाही, मंत्र नाही, पुराण नाही, कथा नाही, देव नाही, धर्म नाही, मला त्यांच्यात राहायचं नाही. आई म्हणाली, बाई ते कसे असू दे, तुझ्यामुळं आज ना उद्या देवदेवाला ते लागतील. कधी निगेटिव्ह विचार करायचा नाही, सकारात्मकच चिंतन करायचं. तू पुन्हा नांदायला चल, तुला मी सोडवायला. ते ऐकत राहा बरं का तुम्ही. मग ते पोरीला घेऊन गेली. गेल्या गेल्या तिने विणबाईला ओटी भरली, हळदी कुंकू लावलं, दशम्या दिल्या, साडी चोळी दिली, नमस्कार केला आणि विणबाईला म्हणाले, अहो पोरगी परत आली. ती म्हणे, तिलाच विचारा काय झालंय ते. मी रागवले म्हणले, तिला राग आला, ती उशिरा उठली. मी बोलले, आता मला सांगा, घरता करत्या पोरीने उशिरा उठलं तर संसाराचं कसं व्हायचं? आई म्हणाली, बरोबर आहे विणबाई, तुमचं खरंय बाई, लवकर उठलं पाहिजे. तू आता स्वतंत्र राहिलेली नाही आहेस, नांदायला गेली आहेस, आईचं ऐकायचं आणि जाऊ द्या. तिच्याकडनं काही चुकलं असलं तर तिचे अपराध पोटात घ्या. मुलीची आई काय म्हणली? अपराध पोटात घ्या. मग तिथं डॉक्टर बोलवला, विणबाईचं पोट फाडलं आणि अपराध पोटात टाकले. असं घडलं का? बोला बोला ना, बोला ना. लगे MS बोलवला, टर्रकीने फाडलं, 9 टाक्याचं, लगेच ऑपरेशन केलं आणि अपराध 8 टाकले. जमन का? याला पोट फाडायची गरज नाही. मनाची व्यापकता, सहनशक्ती वाढवणे हा पोटाचा गुणधर्म असल्यामुळे लंब आहे उदर ज्याचे असा जो तो, त्याचं नाव लंबोदर. क्षमागुण आहे त्याचा. बघा तुम्ही किती लोक कसं करप्टेड वागतात, पण आमचा गणपती सहन करतो. आपली इथं विठ्ठल 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 आणि सर्व पूज्य देव आहे. त्याच्या विना जगातली कोणती पूजा व्यवस्थित होत नाही.
काही काही गोष्टी एवढ्या सोप्या सोप्यात कधी कधी आम्हाला सप्ताहाला बोलवतात. लोकांचं प्रेम असतं. लोक काही आपले द्वेष्ट नाहीत. पखावज वादक, टाळकरी, स्पीकरवाला, मंडपवाला, रेकॉर्डिंग करणारा, ऐकणारे, कीर्तनकाराचे काही वैरी नाहीत. तेवढ्या शिस्तीपुरतं तेवढं बोडावं आणि प्रेमाने नंतर एकामेकाला आलिंगनच द्यावं. माझं मत आहे निवडणुकीपुरतं कडाडून एकामेकाला विरोध करावं. निवडणूक होऊन गेल्यावर विकासासाठी एकामेकाला आलिंगन देऊन गाव सुधारलं पाहिजे. विठाला विठाला चिंतनीय भूमिका आहेत. आता बघा तुम्ही गणपतीबद्दल असं वर्णन आहे, नमो गणेभ्यो गणपती भेश्च ओ नमः सभापती भेश्च ओ नमो. जगातल्या देवाच्या सभेचा सभापती कोण आहे? त्याचं नाव गणपती आहे. गणानाम पती, गणांचा पती, शिवाचे गण, सदस्य, सैनिक, त्यांचा जो अधिपती, मालक, त्याचं नाव गणपती. याकरता अभंगाच्या पहिल्या चरणात एकनाथ महाराज म्हणाले, नमन माझे गजवदना, नमन माझे गजवदना, नमन माझे गजवदना, नमन माझे गजवदना, नमन माझे गजवदना. सर्व भावे धरू चरण, गौरी हाराचा कुमार, गौरी हाराचा कुमार, सर्व भावे धरू चरणा, सर्व भावे धरू चरणा, गौरी हाराचा कुमार, गौरी हाराचा कुमार. आता एक शंका घ्यायची आणि शंकेचं निरसन मीच करायचंय. वृंदावनात गवळणी कपडे धुवायला गेल्या, गवळणी दही दूध विकायला गेल्या. माझं काही काल्याचं कीर्तन नाही, पण लागणारा थोडासा भाग आजच्या अभंगाला मला पूरक आहे, तेवढ्या पुरता मी मांडतो. याला म्हणायचं कामापुरता उतारा लागू. श्रोते हो, याला म्हणायचं सूत्र, बाकी काही नाही. गवळणी दही दूध विकण्यासाठी गेल्या, काही कपडे धुवायला गेल्या आणि गेल्यानंतर कन्हैयाची बासरी वाजली. काय वाजली? बासरी. इतकी सुंदर वाजली, आहारे सावलिया, कैसी वाजवली मुरली. मुरली नोहे केवळ बाण, तिने हरिला माझा प्राण, संसार केला दाना दिन, मी घरधंदा विसरले. आहारे सावलिया कैसी वाजवली मुरली. एवढी मुरली सुंदर वाजवली. अजून एज्युकेटेड जे लोक आहेत, स्त्री आणि पुरुष, त्यांना माझा भाव कळेल, ते टाळ्या वाजवतील. बाकीच्या लोकांच्यासाठी मी वाक्य बोलत नाही. पंडित हरिप्रसाद चौरेशी यांनी नॅशनल संगीत महोत्सवात बासरी वाजवल्यावर जगातले लोक टाळ्या वाजवतात. ब्रह्मांडाचा नायक ओठावर बासरी ठेवून किती सुंदर बासरी वाजवत असेल कल्पना करा तुम्ही. मरते शरीर जर एवढं चांगलं वाजवतंय तर स्वतः परमात्म्याची बासरी कशी असेल. गवळणींना समाधी लागली आणि मग गावात चर्चा झाली, अगं बाई, हा मुरलीचा आवाज कोणाचा असावा, हा मुरलीचा आवाज कोणाचा असावा. एक जण म्हणली, मला वाटतं मज पाहता भासती यादव राजे. मी लांबून पाहिलं पण मला भास होतो यादवांचा राजा म्हणजे नंद पाटलांचा पुत्र, यशोदेचा चिरंजीव हा कृष्ण असावा. मयूरपिच्छ लावलाय, सावळा सकंकन आहे, लालवुंद ओठ आहेत, पित पितांबर कसं लिहिलाय आणि यमुनेच्या तीरावरती त्रिभंगी दिवडा ठाण मांडून उभा आहे. त्याच्या विना एवढा गोड आवाज येणार नाही. मला वाटतं हा यादवांचा मुलगा असावा. झाला विषय काल्यातला. गवळणींची काय भावना आहे? मला वाटतं हा आवाज कन्हैयाचा असावा. तसं आजच्या चरणात ज्याला नमन करायचंय तो गणपती नेमका कुणाचा? कुणाचा? नमन माझे गजवदना, सर्व भावे धरू चरणा. पण तू मुलगा कुणाचा? 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 स्वर द्या. गौरी हराचा कुमार, गौरी हराचा कुमार, गौरी हाराचा कुमार, गौरी हाराचा कुमार. नाव त्याचे लंबोदर, नाव त्याचे, नाव त्याचे लंबोदर, नाव त्याचे लंबोदर.
लंबोदरा गौऱ्याचा कुमारा गौऱ्याचा कुमारा वा हा कोणाचा मुलगा आहे? गौरी हाराचा. गौरी म्हणजे पार्वती, हर म्हणजे शंकर. आपल्याकडं ना भाद्रपदात महालक्ष्म्या बसवतात, इकडे पण बसवतात ना, दोघी जणी असतात, बरोबर आहे ना, 2 पिलवंड असतात, बरोबर आहे ना, बोला बोला, माना हलवा. मग करंजी, लाडू, जिलेबी पदार्थ आपण करतो. पूर्वी कोथळे असायच्या, डबे असायचे, त्याच्यात आपण घालायचो. आता नवीन नवीन फाउंडेशन वेगळे वेगळे आले, मुखटे सुधारित आले, त्या हात अशा निवांत करून बसलेले असतात. बाबा नैवेद्य दाखवा, खा प्या, जा उठा. मांजरजवळ त्यांचं काही घेणं, निवांत असतात ते लक्ष्मणाचे, निवांत. तसे मंडपातले काही लोक निवांत आहेत, काही घेणं नाही. साईडने गेल्या काय, मधून आला काय, झोपला काय, वाके निवांत असं, निवांत मस्त रिलॅक्स. आणि त्यांना 2 पिलवंड असतात समोर मांडलेले, एवढे एवढे असे, घरात कौतुक. लक्ष्म्या डोळ्यासमोर आल्या ना, तर काय झालं, काय झालं, काय झालं? शंकर सारखं पार्वतीला म्हणायचे काली 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 काली. काय म्हणायचे? आपल्या बायकोला लाड लाड म्हणत असतील ती, काली 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 म्हणतात. काही काही जर घरात बायकोला तर काही काही शिकले, ए पिल्ल्या चहा टाकतेस का? हे पिल्लू कधी झालं तुला? आता हे हत्ती एवढं पिल्लू आहे तुझं, हे चौकटीतून मावत नाही, त्याचं नाव पिल्लू. चौकटीतून मावे ना, एवढं जाडते. मग पिल्लू चहा टाक ग. एक तर फार शहाणा, नाशिकला गेलो, ए बेटा जरा बाबांना दूध आण. म्हणलं बेटा म्हणजे मुलगी? ते म्हणले नाही मंडळी आहे, मंडळी. म्हणलं बरं बरं. सुधारित नाव आहेत, काही 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 विचारूच नका. शंकर राग राग प्रेमाने म्हणायचे काली 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 काली. कुणाला? त्यांच्या धर्मपत्नीला. काली काली. पार्वतीला राग आला. ती म्हणाली तुम्ही तरी फार गोंडस आहेत काय? तुम्ही कसेत मला माहित नाही काय? घरातल्या स्त्रियांना माहिती असतं आपला अंदाज किती मोठा आहे ते. माणसानी पांडित्य जगात करावं, घरी करू. कारण संसारीच कुलदैवता मी मानली बायको, आज्ञेने तिच्याच वागलो, ती आयको नायको बायको. म्हणून किरणला माझा सल्ला आहे, घरी जास्ती बोलत जाऊ नये. विठाल विठाल अहो मी बोललो असा संसारात, बायको मला फाडफाड बोलली म्हणून मी संन्यास घेतला. काय सांगू तुम्हाला? मी प्रापंचिक होतो, सांगायला लाजायला काय भीती वाटायचं कारण आहे. 2015 पर्यंत मी प्रपंचात होतो. बोलली मला एक दिवस, तुम्हाला लाज नाही, अक्कल नाही. म्हणलं अक्कल नाही म्हणल्यावर घरात राहायचं कशाला? मला लाज वाटली. तुम्हाला आहे की नाही मला माहित नाही. तुम्ही ऐकताय ना सगळेजण? कंटाळा आला का? जय विठ्ठल करू का? वेळ आपला संपलाय. काली 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 काली. ती म्हणाली तुम्ही तरी किती चांगलेत मला माहिती आहे. तुम्ही सती गेल्या गेल्या प्रेम केलं गंगेवर आणि नाव स्वतःचं ठेवलं गंगाधर. मला माहिती सगळं तुमचं. आणि मोहिनी अवताराच्या प्रसंगाला नेवास्याला प्रवरेच्या तीरावर तुम्ही चेंडू खेळताना कोणाच्या मागे गेलतात हेही मला माहिती आहे. घरातल्या स्त्रीला आपले फुटेज सगळे माहिती असतात. नाही कळलं तुम्हाला? सगळ्या क्लिपा तिच्याकडे असतात, सगळे पेपर्स तिच्याकडे असतात, एडिटिंग करून ठेवलेले आहे. ती कधी फाईल बाहेर काढील काही सांगत नाही, म्हणून फार बोलायचं. मग त्याला नाना आपलं चांगलं असावं मग बोलावं. विठाला 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 काही म्हणतात. एक मुंबईला गेलो परवा मी विले पार्लेला, आणि तो बायकोला म्हणला बाळा जरा बाबांना बिस्किट आण. मला वाटलं बाळा म्हणजे चिमुकलं लेकरू असेल. मी तात्काळ उठलो, म्हणलं ये बाळा. मग नंतर पाहिलं अरे बाळा नाही, हे तर जनावर आहे. म्हणलं विठाला विठाला. आता पुन्हा सांगतो. शंकर म्हणले बायकोला काली म्हणा तुम्हाला काय त्रास आहे? काय म्हणले? काली काली काली. भद्रंकल इति इति भद्र काली. भद्र म्हणजे कल्याण करणारी काळी, तिला काली म्हटले. देवीचे 3 रूप आहेत, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. त्यापैकी ती काली आहे. तिला राग आला. ती म्हणली काली 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 म्हणतात ना, थांबा जरा माझी ताकद तुम्हाला दाखवते. तिने साधना केली, ऐकता का?
यज्ञ पेटवला, तपश्चर्या केली, ज्वाळा पडल्या बाहेर आणि तिचं नाव झालं गौरी. म्हणून गौरीचा शब्द बदलला, गौरी म्हणून त्या पूजन केलं जातं. त्याचं नाव गौरी पूजन आहे. विठाला विठाला आणि त्या गौरीचा मुलगा भगवान गणेश म्हणून नाव त्याचे लंबोदर. गौरी हाराचा, हर म्हणजे शंकर, गौरी म्हणजे पार्वती, गौरी हाराचा कुमार, नाव त्याचे लंबोदर. बर विघ्ने विघ्ने निवारी क्षणात, विघ्ने विघ्ने निवारी क्षणात, विघ्ने विघ्ने निवारी क्षणात, विघ्ने विघ्ने निवारी क्षणात. हे नाव त्याचे एकदंत, नाव त्याचे एकदंत, नाव त्याचे एकदंत. गौरी गौरी हाराचा कुमार, गौरी गौरी हाराचा कुमार. गौरी गौरी हाराचा कुमार, गौरी गौरी हाराचा कुमार. आता तुम्हाला रामायण भागवताच्या कथा सगळीकडे होतात की नाही? बोला बोला बोला. इथं सुद्धा आहे कथा. कथेत कृष्ण राम यांच्या कथा ऐकायला मिळतात. त्या प्रदीप मिश्रामुळे शिवपुराण आता गावागावात व्हायला लागले आणि बुवा लोकांना चांगला काळ आला. नीट ऐका ऐका. याला कारणीभूत ह्या सगळ्या माता भगिनी झाल्या की शिवविभूती, चालल्या की भस्म, लगे हळदी कुंकाचं पंचपाळ, लगेच गडवा, लगेच बेलाचं पान, की चालल्या कुठं शिवा शिव शिव शिव. मी म्हणलं बाई ह्या लिंगाला पाणी घाल, पण घरच्याला चहा करून दे थोडासा घोड. ते वाळून चाललाय, मरायला लागलाय, त्याला काहीतरी बोल. त्याला बेल व्हा, याला बोरी तरी व्हा, पण व्हा काहीतरी व्हा त्याला. चला विनोद सोडून द्या, पण तुमच्यामुळं काही का असेना गावागावातल्या शंकराच्या पिंडीला मंदिराला शोभा आली. जरा टाळ्या वाजवा सगळे, टाळ्या वाजवा. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिवाचं शंकराचं पूजन केलं पाहिजे, त्याच्या मुलाचं गणपतीचं पूजन केलं पाहिजे. भागवतातली कथा आहे, पण भागवतात लोक सांगत नाही. ती कथा तुमच्या कानावर मी घालतो. गर्ग संहितेचा प्रकार आहे. काय झालं? राधा आणि तो मुरारी क्रीडताती कुंजवणी. कृष्ण डुल्लत आले राधे मंदिरात. आता माझ्यासाठी एकदा सगळेजण हात वर करा आणि त्या शूटिंग करणाऱ्या दादाला सगळं दाखवू द्या की बघा गावात किती आनंदानं लोक परमार्थात हात वर करून देवासमोर एकरूप झालेले आहेत. बघा त्यांना पण प्रसन्न वाटेल. बघा हात वर करा मस्त सगळेजण. मार का राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री नमः पार्वती पते हर हर महादेव रत्नेश्वर भगवान की जय गंगा मैया की जय भारत माता की जय. याला रास क्रीडा म्हणायचं. रास पंचाध्यायी. शुकदेवानी गोड वर्णन केलंय. नाचायला लागले राधा आणि कृष्ण. परंतु
नित्याच्या पौर्णिमेसारखं आजच्या नाचण्यात म्हणण्यात प्रेम निर्माण होईना. राधेने कन्हैयाला विचारलं, कन्हैयाने राधेला विचारलं, राधेने अनयाला विचारलं, जसवंती गवळणीला विचारलं, पेंद्याला, वडजाला, वाकड्याला, मधुमंगलाला, सुदाम्याला, श्रीशाम्याला, तनसुका, मनसुका, धनसुका, त्या काळात जे बरोबर होते त्या सगळ्यांना विचारलं. अरे रोजच्या एवढा आनंद आज मिळत नाही, काय प्रकार घडला नाही. तेवढ्यात नारद स्वर्गातून स्वर्गात खाली आले. मराठी कळतील तुम्हाला? नारद स्वर्गातून स्वर्गात खाली आले. स्वर कोणता? नारायण म्हणा, नारायण म्हणा. तुम्ही नारायण म्हणल्यावर अजिबात मरणार नाहीत. नारायण म्हणा, नारायण 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 नारायण. परप्रांतातल्या साधूला सत्संगाची आवड आहे, आपल्याकडच्या लोकाला भजन ऐकायची सवय, भजन करायची सवय नाही. प्रॉब्लेम आहे. नारायण 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 असं म्हणत म्हणत नारद स्वर्गातून स्वर्गात खाली आले. ऐकलं ना? कोणता स्वर? नारायण. सारे गमन आहे, नारायण हा स्वर गात आले आणि कृष्ण परमात्म्याच्या समोर उभा राहिले. कन्हैया कैसे हो? प्रणाम प्रणाम प्रणाम. आणि कन्हैया म्हणाले, ब्रह्मपुत्र नतोस्मी, आपकी ब्रह्म विद्या वाणकत के आप यहाँ मृत्युलोक में आए. नारद जी कैसा चल रहा है? बोले, त्रिभुवन में तो बहुत बढ़िया चल रहा है, लेकिन तुम्हारे रास पंचायत ध्येय में कुछ आनंद नहीं दिखाई देता. कोण म्हणाले? नारद म्हणाले. ते ब्रह्म ऋषी आहेत. कृष्ण परमात्मा जगाचा नायक, पण ते म्हणले, हा जी नारद जी आज कुछ प्रॉब्लेम ही दिखाई देता है. प्रॉब्लेम शब्द कृष्ण म्हणाले नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. कृष्ण म्हणाले, खरंच अडथळा आज की आज रास पंचायत नाचताना आनंद मिळत नव्हता. ऐका ऐका. मग तशा प्रसंगाला नारदांनी भृगु ऋषींचा सल्ला घेतला आणि भृगूंनी सांगितलं, रास क्रीडा आनंदात व्हावी यासाठी काय करावं? तर राधा आणि कृष्णानं गणपतीचं पूजन वृंदावनात रास क्रीडा करताना केल्याचा पुरावा. विठाला अजून सांगतो प्रकरण तुम्हाला. जरा गणेश पुराणातली कथा सांगतो नवीन. काय झालं? देवांतक नरांतक दोन राक्षस आहेत. कोण आहेत? जसं मोहरूपी महिषासूर आहे देवीच्या कथेत, षंडामर्क आहेत, रावण कुंभकर्ण आहेत, कंस चाणूर आहेत, तसं गणपतीच्या कथेत देवांतक आणि नरांतक नावाचे दोन राक्षस आहेत. यांना गणपतीनं अनंत लीला करून शांत केलं. शांत म्हणजे संपवलं, गणेश धामाला पाठवलं. आता एक राक्षस आहे, त्याचं नाव त्रिपुरासूर आहे. काय नाव आहे त्याचं? तो कुणालाच ऐकेना, कुणालाच. शंकराने वरदान दिलं, शंकराकडेच गेला आणि शंकर म्हणाले, इच्छा करशील ती वस्तू मिळेल. डायरेक्ट पार्वतीच उचलायला लागला. म्हणून आशीर्वाद देताना जपून दिला पाहिजे कधी पण. हा, आशीर्वाद देताना जपून दिला पाहिजे. शंकर पळायला लागले. शंकर युद्ध केलं. शंकर त्रिपुरासुराबरोबर हारले. लिंग पुराणातली कथा. शंकर त्रिपुरासुराबरोबर हारले. ब्रह्मदेवाला प्रश्न विचारला की शंकर विजयी होण्यासाठी काय करावं? ब्रह्मदेव म्हणाले, शंकराला घरातलाच मनुष्य कळला नाही. म्हणजे कोण? त्यांचाच मुलगा गणपती. त्याची पूजा करा, युद्ध सक्रिय जिंकतील. गणपतीची पूजा केली ते ठिकाण आपल्या बीड जिल्ह्यातल्या नवगण राजुरीचे. त्याचा श्लोक आहे, नवगणपतियुक्तम राजुरी पुण्यक्षेत्रम विबुधजन सहितम भूतलेयम प्रसिद्धम. गणपतीची पूजा केली आणि शंकराने त्रिपुरासूर संपवला. तेव्हापासून शंकराच्या पवित्र पौर्णिमेला त्रिपुरवाती जाळतात. विठाला 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 विघ्ने निवारी क्षणात नाव त्याचे एकदंत. आका एकदंत नावाला एक कथा आहे. ऐकताना तुम्ही सगळे का करू जय विठ्ठल. काय झालं? शंकर पार्वती निवांत बसले होते. अशोका कुमारी मुलगी, कार्तिक स्वामी मुलगा आणि गणपती मुलगा हे वाड्यात क्रीडा करत होते. कुठे? हिमालयात. तुम्ही कंटाळे का हो सगळेजण? प्रसन्न का दिसत नाहीत असे? क्रीडा म्हणजे लेकरं खेळतात तसे खेळत होते. आणि काय केलं? गणपतीनं शंकराचा बाण घेतला, त्रिंबक चाप, आणि पायाखाली धरून लेकरं काठीला गाडी गाडी खेळतात की नाही,
हे पण माहित नाही तुम्हाला झाले नाही तर लेकर काठी हातात धरून गाडी 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 करतात की नाही. तसं गणपती खेळत होते. परशुराम आले आणि परशुराम रागावले, ए गणेश हट जाओ, मेरे भगवान शिव का बांध लेके घूमता है, पता नहीं चलता मेरे गुरुजी गणेश जी, मैं शिव जी. गणेश जी म्हणाले, देखो आप ब्राह्मण दिखाई देते हो, तिलक लगाया जनवा है, निकाल दो फिर कलेगी ताकत क्या गणेश जी की. तो अरे परशुरामजीला राग आला, हातातला परशु घेतला आणि फेकून मारला. गणपतीचा एक दात तुटला. तेव्हापासून गणपतीचं नाव पडलं एकदंत. एकदंताय, आवाज ब्लास्ट झालाय. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात, म्हणून नाव त्याचे एकदंत. एका जनार्दनी शरण सद्गुरु तो गजानन. विठोबा रखुमाई 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. नमन माझे गजवदना सर्व भावे धरुचरणा, गौरी हराचा कुमार नाव त्याचे लंबोदर, विघ्ने निवारी क्षणात नाव त्याचे एकदंत. एका जनार्दनी शरण सद्गुरु तो गजानन. बर, गणेशाचं वंदन केल्यावर अजून काय फायदा आहे? 14 विद्या तुझ्या कृपेने येतील, 14 विद्या तुझ्या कृपेने येतील. 14 विद्या तुझ्या कृपेने येतील, 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 14 विद्या तुझ्या कृपेने येतील. मुके बोलतील वेद घोष, वेद घोष, वेद घोष. मुके बोलतील वेद घोष, वेद घोष, वेद घोष. 14 विद्या तुझ्या कृपेने येतील, 14 विद्या तुझ्या कृपेने येतील. हा व्याकरण, निरुक्त, छंद, कला, योग इत्यादी 14 विद्या प्रतिपादन केलेल्या आहेत. भरतकला वगैरे, नाट्यम सगळं हे कलेत येतं. 14 विद्या तुझ्या कृपेने येतील, मुके बोलतील वेद घोष. श्रोते हो, माणसांना मराठी हिंदी स्वच्छ बोलता येत नाही, पण एकदा का गणपतीला दुर्वा वाहिल्या, लाल जास्वंदी वाहिली, लाल फूल वाहिलं, लाल कुंकू वाहिलं, किंवा लाल फूल नाही, लाल जास्वंदी नाही, लाल गुलाब नाही, लाल सिंदूर नाही, नसू द्या, निदान तांदळाच्या अक्षदा कुंकात लाल करून गणपतीला वाहिलं तर गणपती आपल्यावर अनंत प्रकारची कृपा करतो. दुर्वा जर वाहिला नसल्या, वाहिला असाव्यात, पण दुर्वा जर ती नसल्या कदाचित, तर दुर्वा जर म्हणताना वाहिलं तर गणपती प्रसन्न होतात. गणपतीला शमी आवडतो. शमी, ग्रामीण लोकाला शमी शब्द कळणार नाही. सौंदडीचं झाड, सौंदडीच्या झाडाचा पाला गणपतीला अतिशय प्रिय आहे. शंकराला बेल, बेल नसेल तर निरगुडी. विठोबा कृष्णा रामाला, शाळीग्रामाला तुलसी, गणपतीला जास्वंदी आणि दुर्वा. शंकराला धोत्र्याचं फूल बिल्वदल,
आणि पांढऱ्या चाफ्याची फुलं प्रिय आहेत. दत्तात्रयाला पिवळ्या चाफ्याचं फुल प्रिय आहे आणि लक्ष्मीला पीतवस्त्र प्रिय आहेत. जाता जाता सांगितलं, वेळ आपल्याला कमी आहे. 14 विद्या प्राप्त होतात आणि मुके बोलतील वेदघोष. याला प्रमाण काय? मूकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपातमहं वंदे परमानंद माधवम. मोठी कथा आहे. नामलगाव नावाचं गाव आहे आपल्या बीड जिल्ह्यात. तुम्ही गेलात कधी? नसताल गेलात, अजून जा एकदा. तिथे नामा नावाचा कोळी होता. जसं 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 रामायणात वाल्या कोळी तसाच हा नामा कोळी. रामायणात वाल्या आणि गणेश पुराणात नामा कोळी. त्याने एवढी साधना केली, एवढी साधना केली. भृशुंडी ऋषी आले, एक फांदी रोवली आणि त्याला गंगणपत येन महामंत्र सांगितला. मला येत नाही, ओम म्हण. नाही येत, ग म्हण, काहीतरी म्हण. 1000 वर्ष तपश्चर्या केली. वारुळासारखी माती झाली आणि आतूनच सोंड फुटली. त्याचं नाव गणपती झालं. त्याचं नाव नामलाश्रम. अशी कथा आहे. चिंतने चिंतने तद्रुपता. कोणत्याही देवाचं मनापासून जर पूजन आपण केलं तर परमात्मा आपल्यावर कृपा करतो. मुद्दा म्हणून तुम्हाला नामसप्ताहात गणपती हा विषय स्वतंत्र कुणी मांडत नाही. वर्षाला एकदा गणपती बसवतात लोक, त्याच्यात कलापथक, गाणे, डीजे लावतात, पण लोकाला गणपती ऐकायला मिळत नाही. याकरता मी संतांचे प्रमाण देऊन आपल्यासमोर गणपती या देवतेचं नमन सप्ताहाच्या पहिल्या दिवशी केलं. आपल्या गुरुलाच गणपती मानावं, गुरुच आपल्याला गणपती होतील. तुकोबारांना प्रश्न विचारला, विठ्ठलन गणपतीत काय फरक आहे? तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. तुका म्हणे पाही विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही, विठ्ठल गणपती तुझा नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. तुम्हा दोघाला देऊ का म्हणायला? एका जनार्दनी शरण सद्गुरु तो गजानन. स्वर द्या. वेळेच्या आत चाललंय आपलं बरं का. 11:15 वाजलेत. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण. बरोबर आहे. एका जनार्दनी, एका जनार्दनी शरण. बरोबर आहे ना? बरोबर आहे. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी चरण, काजे नादनी चरण, काजे नादनी चरण. सर्वज्ञ तो गजानन, सर्वज्ञ तो सद्गुरु तो गजानन, सद्गुरु तो गजानन, सद्गुरु तो गजानन. गौरी हाराचा कुमार, गौरी हाराचा कुमार, गौरी हाराचा कुमार, गौरी हाराचा कुमार. सद्गुरु तो गजानन, सद्गुरु तो गजानन, सद्गुरु कुमार.
नाव त्याचे लंबोदर वा वा वा. नाव त्याचे लंबोदर नावताचे लंबोदर नाव त्याचे लंबोदर नाव त्याचे ना नाव त्याचे लंबोदर नाव त्याचे नाव त्याचे लंबोदर 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 नाव त्याचे गौरी हाराचा कुमार गौरी हाराचा कुमार गौरी हाराचा कुमार गौरी हाराचा कुमार. महाराज आजच्या कीर्तनात एक वैशिष्ट्य होतं बरं का, तुमचं लक्ष नव्हतं कोणाचं. या सगळ्या जणींचे पदर चालू होते. म्हणजे मला एवढ्या सगळ्या जणी वाट लावायला येणार आहेत असा त्याचा अर्थ नाही कळलं तुम्हाला. हा कार्यक्रम कधी असतो माहिती तुम्हाला. अर्थात तुम्हाला गरमला असेल पण मला करमलंय. काय होतं, हा आवाज आहे ना माईक मध्ये गेला ना की अक्षर स्वच्छ कळत नाहीत. मलाही गरमतं ना, मलाही त्रास होतो, नाही असं नाही, परंतु स्पीकरवाल्याला ट्रेनिंग करता करता नाकीनव येतं आणि लोक म्हणतात आज ट्रेनिंग झाली नाही, आवाज चांगला आला नाही. पण तो प्रॉब्लेम यात मॅग्नेट आहे ना, तो मॅग्नेट हवा खेचतो आणि आवाज चांगला येत नाही. त्यामुळे मी पंखे बंद केलते. शेवटी का होईना तुम्हाला आनंद मिळावा म्हणून मी ते लावायला लावलं. लाडक्या बहिणींना तसं कसं सोडावं म्हणून. करविली तैशी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, मज क्षमा करणे संती नो हे अंगभूत युक्ती. आजचं कीर्तन भगवान श्री महादेवाच्या चरणी, गंगेच्या चरणी समर्पित करून माझ्या आजच्या या कीर्तन सेवेला, पहिल्या कीर्तन पुष्पाला गणेशाने आपला सप्ताह निर्विघ्नपणे पार पाडावा आणि सगळ्याला सद्बुद्धी द्यावी अशी भावना व्यक्त करत करत विठ्ठल जय जय विठ्ठल.